आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी मराठा ओबीसी विरुद्ध आदिवासी समाजाचा तेढ निर्माण होताना दिसून येत आहे। आज अकोले तालुक्यातील अकोले शहर व राजूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला। जाणून घेऊया सविस्तर वृत्तांत महासंगम न्यूज खुलासा सत्य असत्याचा। क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या पुतळा विटंबना प्रकरणी अकोले तालुक्यातील दोन भावंडांवर बहुजन समाजाच्या दोन भावंडांवर गुन्हे दाखल झाले आणि तातडीनं पोलीस प्रशासनानं ते गुन्हे तातडीनं मागे घ्यावे। खरं तर अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये अॅट्रॉसिटी दाखल करताना काही नियमावली आहे, परंतु त्या नियमावलीचं पालन न करता तातडीनं अॅट्रॉसिटीची चौकशी पूर्ण न करता तातडीनं BMCच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्या ठिकाणी आमच्या शैलेंद्र पांडे असेल किंवा अजित नवले असेल या दोन भावंडांवर गुन्हा दाखल झाला आणि म्हणून त्या निषेधार्थ आज अकोले तालुक्यामध्ये सर्व समविचारी पक्षासह सर्व समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकवटलेले आहेत। खरं तर क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं कार्य केवळ आदिवासी समाजासाठीच नाही तर ते आमचं प्रेरणास्रोत आहे। त्यांनी इथल्या मातीच्या कणाकणामध्ये आणि मनामनामध्ये क्रांतिवाद जोतवला आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही सुद्धा क्रांतीवीर राघोजी भांगरेंचे अस्सीम असे भक्त आहोत। परंतु ज्या पद्धतीनं सुशोभीकरणाच्या नावाखाली BMCनं वर्क ऑर्डर संबंधित ठेकेदार एजन्सीला त्या ठिकाणी दिली आणि काम चालू असताना अशा प्रकारचा घातकी प्रकार अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी चौकशीला बोलून आमच्या भावंडांना त्यामध्ये अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करून त्यांना आत गोवण्यात आलं आणि म्हणून अशा पद्धतीनं आज आम्ही सर्व समाज बांधव एकवटलेलो आहोत आणि म्हणून आदिवासी, बिगर आदिवासी, मुस्लिम, ओबीसी, मराठा बांधव हे सगळे गेली अनेक वर्षे या अकोले तालुक्यात गुण्यागोविंदाने नाचतात आणि म्हणून मागील 2 वर्षापासून ही सामाजिक वीण विस्कटण्याचं काम खऱ्या अर्थानं कोणती शक्ती करते, कोण यातले झारीतले शुक्राचार्य आहेत याचाही सुद्धा बोध समाजाने घेणं गरजेचं आहे आणि म्हणून तातडीनं आमच्या ह्या भावंडांची सुटका त्या ठिकाणी PWDच्या अधिकाऱ्यांनी किंवा संबंधित आदिवासी समाजाचे जे काही नेते आहेत या सर्वांनी एकत्र बसून तातडीनं जी FIR त्या ठिकाणी नोंदवली गेली अॅट्रॉसिटीची ती तातडीनं मागे घ्यावी ही विनंती आम्ही आदरपूर्वक त्या ठिकाणी करतो। क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा सन्मान आम्ही अतिशय सातत्यपूर्ण करतो, ते आमच्या हृदयात आहे आणि म्हणून अशा पद्धतीची भावना सर्व समाज बांधवांची आहे। त्या निमित्तानं आज त्या ठिकाणी आम्ही सर्व एकवटलो आणि तातडीनं पोलीस प्रशासनानं तातडीनं हे गुन्हे मागे घ्यावे आणि ही सामाजिक वीण विस्कटली जाऊ नये याची सुद्धा काळजी आदिवासी समाजाच्या नेत्यांनी सुद्धा घेणं गरजेचं आहे। हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो। या ठिकाणी आमचे कोकणेदाते आहे, पांडेदार आहे, आमचे नवनाथजी पांडे आहे, आमचे नवनाथजी पांडे आहेत, सर्वच जण आम्ही समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहोत। या ठिकाणी करवर आहेत, आमचे चौधरी आहेत, नवनाथजी गायकवाड आहेत, यांच्याही वतीनं आम्ही या ठिकाणी प्रशासनाला सांगू इच्छितो की हे गुन्हे तातडीनं आपण मागे घ्यावे हीच आग्रहाची विनंती या निमित्तानं करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। म्हणून या तालुक्यामध्ये एक वेगळं राजकारण या निमित्ताने चालू झालंय। अरे गरीब गोर बांधव, आमचे आदिवासी बांधव, अरे त्यांना विचारा रे पावसामध्ये तुमची काय हाल असते। अरे विचारले बघून आमच्या आदिवासी बांधवांना 40 ते 50 TMC इतका क्षमतेने या ठिकाणी आमचं पाणी वाहून या ठिकाणी जातं। लोक पडणारा पाऊस आमचा आदिवासी बांधव त्याच्या घरातून पाणी जातंय। अरे विचारलं का आमच्या आदिवासी बांधवांना, बाबा तुझ्या घरातून पाणी जाते रे, तुझी जनावरं कशी रे, अशा पद्धतीचं कोणी विचारायला तयार नाही। परंतु या ठिकाणी काहीतरी सूडबुद्धीचं राजकारण करायचं आहे। महेश भाऊ या ठिकाणी मी सांगतो, मी काही कुणाचा आजी आणि माझ्या कुणी असेल त्यांच्या वतीने आम्ही बोलायला आलो नाही। आम्ही फक्त आमच्या ओबीसी बांधवांवरती आणि आमच्या मराठा बांधवांवरती या ठिकाणी अन्याय झालाय त्याच्या विरोधात आलोय। आम्हाला पक्षाचं भावट्याचा अजिबात काही घेणं नाही आणि याही पुढे या बांधवांवरती कोणावरती या तालुक्यामध्ये जर अन्याय होणार असेल, अरे आम्ही मोठ्या भावाची भूमिका घेऊन या तालुक्यामध्ये राजकारण समाजकारण करतोय। आम्ही कधीच नाही रे या आदिवासी बांधवांना बाजूला केलंय। आमचे बांधव आम्ही त्यांना मानतो, परंतु कुणाच्या सूडबुद्धीच्या राजकारणापायी जर तुम्ही एखाद्याचा निष्पापपणे जर घेणार असाल तर कदाचित आम्ही तुम्हाला या ठिकाणी माफ करणार नाही। मित्रांनो, खऱ्या अर्थानं सांगितलं पाहिजे कुणाला कशा पद्धतीने राजकारण समाजकारण करायचंय। तुमच्या आट्या पाट्या कंच्या वेगळ्या असल्या, परंतु विनाकारण असा जर कोणाचा बळी जर जाणार असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही। अरे जाऊन विचारा त्या पांड्यांच्या आईला, जाऊन विचारा त्या नवल्यांच्या आईला, अरे काय अवस्था असेल त्यांची। आमची लेकरं विनाकारण त्या ठिकाणी जेलमध्ये टाकले आणि त्या आईला खऱ्या अर्थानं 2 दिवसापासून अन्नाचा कण सुद्धा स्वतःमध्ये सांगितला त्या आईच्या आणि वडिलांची काय भूमिका असेल, बापाची आणि आईची काय भूमिका असेल, जाऊन विचारलं कधी कोणाला। अरे आपण त्या जागी असताना आमच्या आई वडिलांची काय अवस्था असतील आणि म्हणून अशा पद्धतीचं महापाप जर या तालुक्यामध्ये कोणी करणार असेल
कदापि आमचा मराठा बांधव या ठिकाणी कदापि ओबीसी बांधव सहन करणार आहे. वेळात दौडले विविध कराचे साथ. अरे मराठ्यांची काय ताकद आहे, मराठ्यांची या ठिकाणी काय भूमिका आहे तुम्हाला माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनामध्ये सुद्धा त्या काळामध्ये अरे शिक्षण होते आम्हाला गनिमी कार्याने लढणारे आम्ही आहोत आणि मला पाठीमागून वार करून पाठी खंजीर पकडणारी आहोत. आमची मराठ्यांची नाही, आम्ही कधीच भाग करणार नाही. अरे या समोर आणि लढा निश्चित युद्धामध्ये दाखवून देऊ आम्ही तुम्हाला मराठ्यांची ताकद काय, मराठी काय असतात ते. गादी लागू नका. काल महेश या ठिकाणी फेसबुकला आपण पाहिलं, काहींनी सांगितलं आदिवासी वादळ तालुक्यात आलं तर अरे बाबा हो, तुम्ही मराठ्यांचे वादळ पाहिले का? जर पाहायचं असेल तर समोर या आणि आम्ही जे निश्चित युद्धामध्ये ही ताकद आम्ही तुम्हाला दाखवून देऊ. अरे नाही करणार आहे बाबा आम्ही तुम्हाला असं. कारण आपले आदिवासी बांधव खूप वेगळे, त्यांच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी संघर्ष करणार नाही. त्वरित पुढे या ठिकाणी मागे घ्या, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये उद्या आणि परवा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निमित्ताने देतो आणि सुरू करतो. या अधिकाऱ्यांना बडतप केलंच पाहिजे, या अधिकाऱ्यांना बडतप केलंच पाहिजे, आणलंच पाहिजे. अरे भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? वेळ लागेल जरा. परवा आद्य क्रांतिकार नागोजी भांगरे यांच्या पुतळा विटंबना संदर्भात जे काल परवापासून अकोले तालुक्यात राजकीय वातावरण जवळून निघालं. त्या राजकीय वातावरणामध्ये आपल्या बहुजन समाजातील दोन बांधव, एक शैलेंद्र पांडे असेल किंवा अजित नवले असेल, या दोघांना जो ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे तो अतिशय निंदनीय आहे. अशा प्रकारचा गुन्हा दाखल करायला नको होता. आम्ही सर्व समाज बांधवाच्या वतीनेही आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो. आज या ठिकाणी सर्व समस्त सकल बांधव, ओबीसी बांधव असतील किंवा सकल मराठा बांधव असेल, हे सर्वच आज एकत्र येऊन निवेदन देण्यासाठी आले. मी त्यांचंही सर्व समाजाच्या वतीनं प्रथमतः आभार व्यक्त करतो. आज महाराष्ट्रभरातून आम्हाला फोन आले की नक्की झालं काय, तर मी ती सविस्तर माहिती आमचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब शिंदे यांनाही दिली. त्यांनी त्यांच्या स्तरावरती मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा बोलणार आहे. तरी आपण सर्वांनी आज या तहसीलला निवेदन देऊ, याचा निषेध करू असं मी सर्वांच्या वतीनं सांगतो. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा, आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा. अरे या ठेकेदारांचं करायचं काय? ठेकेदारांचं करायचं काय? मुर्दाबाद, 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 टक्केवारी मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. आदिवासी एक सुटीचा, आदिवासी एक सुटीचा. अरे या ठेकेदारांचं करायचं काय? अरे या ठेकेदारांचं करायचं काय? बघताय काय सामील व्हा, अरे दुसरं ऐकताय काय सामील व्हा, दुसरं ऐकताय काय सामील व्हा, बघताय काय सामील व्हा. आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंच्या पुतळ्याची विटंबना करणारे मुर्दाबाद. भांगरे यांचा पुतळा या ठिकाणी देवगाव या ठिकाणी उभारला गेल्यानंतर एखादा पुतळा उभारला गेल्यानंतर तो सर्वसामान्यांना या ठिकाणी दर्शनासाठी सर्वसामान्य माणसांचं दैवत म्हणून त्या ठिकाणी उभारला गेला. या उभारल्यानंतर ज्या प्रशासनाने चुकीचं सांगून का त्या ठिकाणी सांगितलं गेलं का सुशोभीकरणाचं काम आहे, परंतु मी पहिल्यांदाच पाहतोय की कुठल्याही पद्धतीने शासकीय पातळीवरती ना तर त्या वर्क ऑर्डरमध्ये काम आहे, ना तर टेक्निकल सँक्शनमध्ये त्या पद्धतीचं काम आहे, परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरून या पुतळ्याचं त्या ठिकाणी हलवण्यात आला. त्या ठिकाणचं पुतळ्याचा चौथरा होता तो सोडण्यात आला. दुर्दैवाची ही बाब का जेसीबी लावून सोडण्यात आला. आणि मग या कैलासाची अशोकराव भांगरेंनी हा पुतळा उभारत असताना सर्वसामान्य माणसांकडून या तालुक्यातील गोरगरीब माणूस आहेत त्यांनी प्रत्येकाने अस्मिता म्हणून या ठिकाणी एक रुपया देऊन त्या ठिकाणी हा पुतळा उभा राहिला होता. आणि हा लोकवर्गणीतून उभा राहिलेला पुतळा, या पुतळ्याचा ज्या पद्धतीने त्या ठिकाणी आव्हान झाला, त्या पुतळ्याला या ठिकाणी काढलं, एका विक्षिप्त ठिकाणी त्या ठिकाणी ठेवण्यात आलं आणि अशा प्रकारे या ठिकाणी सर्व समाजाच्या अस्मितेला या ठिकाणी
आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज आपण पाहत आहे की संपूर्ण आदिवासी समाज या प्रश्नावरती एकत्रित आलेला आहे. काल आमदार महोदयांची या ठिकाणी बाईट पाहिली. आम्हाला अपेक्षित हे होतं की आजच्या मोर्चामध्ये आमदार महोदय आमच्या बरोबर या ठिकाणी येतील आणि ज्या आदिवासी समाजाचं दैवत आहे त्या दैवतांचा जो अवमान झाला त्या प्रकरणी आमदार महोदय आमच्या बरोबर येथील मोर्चामध्ये सहभागी होतील. कारण की हा संपूर्ण काय एका आमित्रावांनी नाही परंतु संपूर्ण आदिवासी समाजाचा हा मोर्चा आहे आणि आदिवासी समाजाच्या महापुरुषांना ज्या पद्धतीने ठेच लागली, माणसांना ठेच लागली आणि महापुरुषांचा अवमान झाला त्याच्यावरून खऱ्या अर्थाने संपूर्ण समाज म्हणून या ठिकाणी हा मोर्चा निघालेला आहे. काल बाईट पाहिल्यानंतर दुर्दैव या गोष्टीचं वाटलं का कधी या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने समाजामधली या पद्धतीची या अगोदर अशी कुठली विक्षिप्तपणा घडलेला नाही. किंवा जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला कुठल्याही समाजाने सांगितलं नाही का तू महापुरुषांचा अवमान कर. नाहीये. आमचं समाधान त्यावेळेस होईल ज्यावेळेस याच्या मागचा जो सूत्रधार असेल तो समोर येईल त्यावेळेस आम्ही शांत बसणार आहोत. इथं कालपर्यंत आमच्यापर्यंत अनेक लोक आले, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा निदर्शनात येत आहेत तर जी कोणी सदर कॉन्ट्रॅक्टर आहे आम्ही त्यावेळेस प्रशासनाला विनंती केली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक लोक आले तर आमच्या मुलांनी ठेका घेतलाय परंतु काम दुसरं करतोय. चुकीच्या पद्धतीने इथं PWD काम करतंय का, प्रशासन काम करतंय का? आमचं जाहीररित्या म्हणणं आहे जी कोणी व्यक्ती याच्यामध्ये दोषी नसेल त्यांनी येऊन आमच्या पुढे लेखी द्यावं. तर आमचा याच्यामध्ये हस्तक्षेप नाहीये. याच्या मागचा सूत्रधार कोण आहे? हा आदिवासी समाज. आजपर्यंत आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब असतील, आदरणीय अशोकरावजी भांगरे साहेब असतील, अनेक वर्ष या तालुक्यामध्ये समाजकारण राजकारण केलं. आज त्यांची पिढी घेऊन आज वैभवराव असतील किंवा मी असेल आम्ही पुढे जातोय. आजपर्यंत कधी आमच्या दोन्ही कुटुंबाकडनं आमच्या समाजाकडनं गालबोट लागल हे जे म्हणतो जुन्या गोविंदांनी सगळे समाज टाकता अशी कधी कृत्य झालं नाही. परंतु आपल्याला माहिती असेल याच्या मागं 9 ऑगस्टला ज्या वेळेस चुकीच्या पद्धतीने वक्तव्य झालं त्यावेळेस लोक उदाहरणं द्यायची. मधुकररावजी पिचड साहेब आणि भांगरे साहेबांनी राजकारण करताना जाती कधी वाद निर्माण केला नाही. त्यामुळं या अकोला तालुक्यातील तमाम जनतेला माझी कळकळीची विनंती आहे. आदिवासी समाज आज रस्त्यावर उतरलाय का आता आमच्या दैवताचा अपमान झालाय आणि आमच्या दैवताचा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. तुम्ही जरी किती याच्यामध्ये आगीत तेल उठायचा प्रयत्न केला, आज हे महाशय काल पोपटासारखे बोलत होते, आज परराज्यात गेले. आज लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचं कर्तव्य होतं का इथं त्यांनी उपस्थित राहायला पाहिजे होतं. आणि आज मी पत्रकार महोदयांना सांगू इच्छितो का हे जे सगळं चाललंय हे वळवळ्या वाळ्या आहे. त्या वळवळ्या वाळ्याला वाचवण्यासाठी या आकाचा प्रयत्न चालू आहे. काल ज्या वेळेस हा पोपट पोपटासारखा बोलायला लागला त्यावेळेस आमच्या समाजाला तमाम जनतेला कळालं हे कशासाठी चालू आहे. त्यामुळं कोणीही गैरसमज करून घेऊ नका. अॅट्रॉसिटी गुन्हा प्रशासनाने का टाकलाय त्यांनी स्पष्टीकरण ते देतील. आमची मागणी इतकीच आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आदिवासी समाजाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही मग वैभव भाऊ असतील आम्ही असू यानंतर आमचा मोर्चा तहसीलवर जाईल, त्यानंतर प्रांत कार्यालयावर जाईल, त्यानंतर कलेक्टर साहेबांकडे जाईल आणि त्यानंतर मंत्रालयावर जाईल. फक्त आम्हाला न्याय पाहिजे एवढीच विनंती आम्ही. हे आता पोलीस चौकशी SIT नेमायला आम्ही लावणार आहे. त्या चौकशीमध्ये निघेल, CDR काढले जातील. कोणी फोन लावला पुतळा काढायच्या दिवशी रेकॉर्ड बाहेर निघेल आणि तो सूत्रधार समाजा पुढे आल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीचे